येतो तुला? मराठीत बोल. मराठी बोल. मराठी मेरे को नाही येतो. बोलना पडेगा. बोलना पडेगा. मराठी येत नाही, पण तुला बोलायची शिस्त पाहिजे ना. मराठी बोलना पडेगा. देखो महाराष्ट्र में आता है तू. मी काय बोलतो? आणि गाडी मी शोधली, तू शोधून दिलेली गाडी मी शोधली, तू शोधून दिले नाही गाडी. 700 रुपये 5 तासचे भरायचे आणि गाडी स्वतः शोधायचं. हा आता डॉक्टरला फोन येतोय मला. त्याकडून मी 6 महिन्यापासून गाडी लावतोय. 700 रुपये पासाचे पैसे घेतले जातात. आणि आज मी गाडी लावून गेलो होतो, मला गाडी शोधण्यात अर्धा तास गेला. माझे वडील ॲडमिट आहे दवाखान्यात आणि गाडी पण जागेवर भेटत नाही जिथं आपण लावून जातो तिथं. आणि 6 महिन्यापासून मी 700 रुपये भरतोय. यांच्याशी बोलताना मी मराठीत बोलतोय हे, आणि हे यांना मराठी येत नाही बोलतो, मी मराठी बोलणार नाही. उद्धटपणाने बोलतोय तो एकदम. म्हणजे याचा जो मालक असेल त्यांनी किती मास्क केलं. या 700 रुपये म्हणजे 400 रुपये फी आहे, मला आत्ता कळाला. आत्ता एकाने सांगितलं 400 रुपये आहे. मी 6 महिन्यापासून 700 रुपये भरतोय. माझे 300 रुपये जास्त घेतले यांनी माझ्याकडून. नाही येतो धावपळ करून इथं गाड्या आम्हाला जागेवरती भेटत नाही. कधी आरसे वाकडे असतात, कधी हँडल वाकडा असतो. काय हे हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मी त्याला आत्ताच बोललो, मी त्याला जस्ट की भाई मला गाडी जमणार नाही इथं लावायला, मला 700 रुपये परवडत नाहीयेत. का? कारण की तू जर इथं 400 रुपयाला पास द्यायचं ठरवलेलं आहे तर मग तू 700 रुपये का घेतोयस? तू एकदम खुल्याम लुटतायत. त्यांना विचारायला गेलं दादागिरी करतात. मी आता एकटा असतो तर माझ्यावर दादागिरी केली असती त्यांनी. मागणी एवढीच आहे की आम्हाला 700 रुपये जेवढे घेतलेले आहेत तितक्या टाइमपर्यंत ते आम्हाला रिफंड करा. 500 रुपये 700 रुपये 500 घेतात. ठीक आहे, पाचता मला काय एवढा माहिती नव्हतं का 400 रुपयाचं घेतात. 400 रुपये आहेत, 700 रुपये मी भरले त्याचे. पण माझ्या गाडीचं स्टँड तुटलं आहे. मी त्याला त्या गोष्टी बोललो की माझा स्टँड कसं काय तुटला. मी साईड स्टँडला गाडी लावून गेलेलो, डबल स्टँडला गाडी होती. मी त्या गोष्टी त्याला बोललो का बाबा मला ते साईड स्टँड आहे ना तो भरून दे, कारण का तो माझ्याकडून 700 रुपये घेतो. त्याची बोलायची काय पद्धत ठीक नव्हती. तर मी बोललो जाऊन दे, नाही का ते आहे ते तू मला भरून दे, नाहीतर मग विषय वाढायला माझ्यावरून. तो म्हणतो का मी भरून देईल, असं करेल तसा करेल. बसली लुटतोय ना दादा. जर कोण आता मला माहिती नव्हता का बाबा 400 रुपयाची पावती पास याचा, तर मला माहिती असतं तर मी 700 रुपये याला दिले नसते. असे बरीच लोक असतील ज्यांना माहिती नाही आहे. बस 700 रुपये लिए इनका। और आपको कितना रुपया मंजूर किया नगर पालिका ने? वो हमको नहीं मालूम सर। 400 रुपये किया है। नहीं मालूम? हाँ 400 रुपये नहीं मालूम है मेरे फिर भी को। आप जो मैं सेठ बोला तो लिए। फिर भी आप 400 के बदले 700 क्यों लेते हैं आपको? तो सेठ बोला है इतना लेने का, 24 आवर्स के ही पास बनता है इधर। तो कौन सेठ है? मुकेश सिंह। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।